मला एकदम छातीत धडकीत छातीत माझ्या एकदम धडकीच भरली. कारण व्याख्यान वगैरे देण्या एवढा मी काय कोण मोठा नाहीये. फक्त महाराजांच्या थोडाफार महाराजांच्या जीवनावर थोडा अभ्यास केला असल्यामुळे त्यांच्याविषयी थोडेसे काही मुद्दे जे मला प्रतिभाशाली वाटतात ते तुमच्या समोर मांडायचा मी प्रयत्न करणार एवढंच ते. आता महाराजांचं एक सर्वसामान्य माणसांना आपण जर विचारलं की महाराजांविषयी तुम्हाला काय माहिती आहे, एक 100 ओळीत लिहून काढा, तर त्याच्यात काय काय येईल? महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 1630 साली झाला. महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे, आईचं नाव जिजाबाई. त्यानंतर त्यांनी रोहिडेश्वराच्या पायाशी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर तानाजी मालुसरेचं तो कोंढाणा किल्ला सर करताना ते गडाला पण सिंह गेला ते. त्यानंतर शाहिस्ताना खानाची बोटं तोडली ते. बाजीप्रभू देशपांडेने जे पावनखिंडीत महाराजांसाठी बलिदान दिलं ते. अफजल खानाचा वध जावळीच्या खोऱ्यात केला त्याच्याविषयी ते देऊ शकतील. आणि महाराजांचं निधन 1680 साली झालं. या व्यतिरिक्त महाराजांविषयी माहिती सर्वसामान्य माणसांना असणार नाही. काही अभ्यासू माणसं आहेत, काहींचा त्याच्यावर गाढ वाचन असेल ते लिहू शकतील, पण सामान्य माणसाला याच्या बाहेर काही ज्ञान असेल, महाराजांविषयी माहिती असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मी जे काही माझं अल्पबुद्धीनुसार जे काही महाराजांविषयी मी जे वाचन केलेलं आहे त्यातून महाराजांच्या जीवनातले अनेक पैलू असे आहेत जे तुमच्या समोर मांडायचा मी लहानसा प्रयत्न करणार आहे. फक्त गिरीशने झूमची वेळ संपण्यापूर्वी 3 मिनिटं आधी जर मला सांगितलं तर मी त्याप्रमाणे समारोपाकडे यायचा प्रयत्न करेन आणि वेळेत विषय संपवी. महाराज आपले शूर होते, पराक्रमी होते, धाडसी होते, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण महाराज एक उत्कृष्ट प्रशासक होते, हे याचा फारसा प्रसार झालेला नाहीये. महाराजांच्या म्हणजे एकंदर राज्यकारभार कसा चालवावा याचा आदर्श जर आपण घेणार असू कोणाकडून तर ते महाराजांच्या राज्यकारभाराचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. महाराजांनी आपल्या जनतेची साधारणपणे एक 4 विभागात विभागणी केली होती. पहिला गट जो होता तो व्यावसायिकांचा, दुसरा गट होता तो शेतकऱ्यांचा, तिसरा गट जो होता तो सैन्यातील जे शिपाई वगैरे होते त्यांचा, आणि चौथा गट जो होता ते शेतकरी असायचे पण वेळ प्रसंगी स्वराज्याच्या रक्षणासाठी ते धावायला देखील तयार असायचे. म्हणजे त्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं असायचं आणि त्यांना फार अल्प मोबदला दिला जायचा. आता याच्यामध्ये व्यावसायिक जे होते म्हणजे उदाहरणार्थ लोहार असेल, चांभार असेल, सुतार असेल, न्हावी असेल, आता ही जी मंडळी होती या मंडळींना महाराजांनी एक वेगळं स्थान दिलं होतं, त्यांना वेगळा एक मान मिळायचा. त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या जर घरीच पडून राहिल्या तर त्यांना त्याचा मोबदला मिळणार नाही. म्हणून महाराजांनी व्यवस्था काय लावलेली तर त्यांनी काही बाजारपेठा निर्माण केलेल्या, तिथे ह्या मंडळीने जाऊन आपलं सामान ठेवावं, त्याची विक्री करावी, जेणेकरून ज्याला ती गरज आहे त्याला त्या वस्तू मिळतील आणि यांना हे जे व्यावसायिक होते त्यांना त्याच्याबद्दल दाम देखील मिळेल, अशी महाराजांनी व्यवस्था करून ठेवलेली. दुसरा जो गट होता तो होता शेतकऱ्यांचा. आता हे शेतकरी जे होते त्यांच्यासाठी महाराजांनी एक अतिशय आदर्श रचना अशी तयार केलेली. म्हणजे नद्या किंवा उपनद्या ज्या आहेत त्या साफ करायच्या, जिथे आवश्यकता आहे तिथे बंधारे बांधायचे, त्या बंधाऱ्यातलं पाणी कालव्याद्वारे शेतात वेगवेगळ्या ठिकाणी पोचवायचं.
कारण शेतीला सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट कुठली असते तर पाणी. त्यामुळे ते पाणी मुबलक प्रमाणात शेतकऱ्याला जर मिळालं तर शेतकरी व्यवस्थित शेती करू शकतो, हे महाराजांना माहिती होतं. त्यांनी या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं तर शेतकऱ्याला जे बियाणं जे लागेल ते वेळेवर उपलब्ध करून देणं महत्वाचं असतं, ते त्यांनी त्याची व्यवस्था केलेली. त्याला गुरं लागतील, शेती व्यवसाय म्हटलं की गुरांची गरज लागणारच. ही गुरं देखील अतिशय अल्प किमतीमध्ये त्यांना मिळावी याची त्यांनी व्यवस्था केलेली. आता शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना कशा द्यायच्या, तर ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांचं मोजमाप करायची एक पद्धत होती. आता आपल्याकडे टेप वगैरे असते, ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेऊन आता मोजमाप केलं जातं. पण त्या काळी ती व्यवस्था काही नव्हती. काही विशिष्ट लांबीच्या काठ्या असायच्या, त्या काठ्यांच्या साहाय्याने जमिनीची मोजमाप केलं जायचं. कोणाला किती जमीन मिळणार, काय जमीन, याचा हिशोब केला जायचा. बरं, त्या जमिनीचं देखील वर्गीकरण केलं जायचं. जमिनीचा कस काय आहे, त्याची उत्पादन क्षमता काय आहे, याचा अभ्यास केला जायचा. त्याप्रमाणे जमिनीचं वर्गीकरण केलं जायचं. म्हणजे उत्तम प्रतीची जमीन, मध्यम प्रतीची जमीन, कमी प्रतीची जमीन, असे त्याचं वर्गीकरण केलं जायचं. आणि तिथून जे उत्पन्न अपेक्षित असायचं त्याच्यावर शेतसारा लावायला जायचा. तर शेतसारा म्हणजे काय, तर त्याला एका अर्थाने आपण टॅक्स म्हणू शकतो. म्हणजे शेतकरी जे उत्पन्न काढायचा त्या उत्पन्नातला काही भाग शासनाला गेला पाहिजे, कारण शासन देखील चाललं पाहिजे, असं एकंदर ते सगळं नियोजन असायचं. पण त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा व्हायचा की दुष्काळ पडला किंवा पूर आला तर काय करायचं. तर महाराजांनी ती देखील व्यवस्था केलेली की दुष्काळ आला किंवा महापूर आला तर त्यांना शेतसारा पूर्णपणे माफ केला जायचा. त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था देखील करायची महाराज अशा वेळी. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत व्हायची. जे सैनिक होते ते पूर्ण पगारी असायचे. म्हणजे अगदी शिपायापासून ते सरनौबत पर्यंत सगळे जे सैन्य होतं त्याला प्रत्येकाला पगार मिळायचा, दर महिन्याला पगार असायचा त्याला. आणि चौथा जो गट होता तो अर्धवेळ शेतकरी, म्हणजे शेतकरी असायचा तो, पण वेळ प्रसंगी तो सैन्याची मदत करायला जायचा, त्याला देखील बऱ्यापैकी मानधन मिळायचं. अशा पद्धतीने महाराजांनी एक अतिशय सुंदर रचना केलेली, म्हणजे प्रशासन कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण ते होतं. कारण तिथे काय होतं की चारही वर्ग खुश असायचे, चारही वर्गाला समाधानकारक पैसा मिळायचा आणि चारही वर्ग स्वखुशीने शासनाला आपल्या उत्पन्नातला वाटा द्यायचे, तेव्हा शासन देखील व्यवस्थित चालायचं. दुसरा महाराजांचा जो गुण मला भावला तो म्हणजे संघटन कौशल्य. आणि हे करताना महाराजांनी काय बघितलं तर त्यांचं लक्ष असायचं अंतःकरणाकडे. म्हणजे असे अनेक सरदार होते, अनेक शिपाई होते ज्यांच्याशी महाराजांचं कौटुंबिक जिव्हाळा होता, कौटुंबिक मैत्री होती महाराजांची. आणि याच्या जीवावर त्यांनी स्वराज्य उभं केलं, स्वराज्य वाढवलं. आणि जे कोण त्यांचे मराठा सरदार असतील किंवा शिपाई असतील यांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी इतकं प्रेम निर्माण केलं की महाराजांसाठी काही करायची त्यांची तयारी होती. म्हणजे महाराजांसाठी वेळ प्रसंगी आपलं प्राण द्यायची देखील त्यांची तयारी होती. त्यातले काही उदाहरण देतो मला लक्षात येईल. सिद्धी जोहरने पन्हाळगडावर 65,000 सैन्य घेऊन सिद्धी जोहर आला, म्हणजे बिजापूरचा जो आदिलशाह होता त्याचा सरदार सिद्धी जोहर, याने पन्हाळगडाला वेढा घातला जिथे महाराज होते. 65,000चं सैन्य होतं, महाराजांकडे जेमतेम 10,000चं सैन्य असेल तेव्हा गडावर. तेव्हा तो वेढा फोडून जाणं 10,000 सैन्यानी हा मूर्खपणा झाला असता. महाराजांचं इतर ठिकाणचं सैन्य गोळा करून या वेड्यावर हल्ला करून महाराजांना बाहेर काढणं हे देखील त्यावेळी शक्य नव्हतं. याचं कारण औरंगजेबाने म्हणजे मोगलांनी तिथे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान
याला औरंगजेबाने 1,30,000च्या फौज घेऊन त्याच वेळी महाराष्ट्रात पाठवलेलं. आणि त्याच्यावर जबाबदारी काय दिलेली, तर महाराजांनी जेवढे किल्ले जिंकलेले आहेत ते सगळे किल्ले ताब्यात घ्यायचे, लुटालूट करायची, ही जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली. 2 आक्रमण एका बाजूला विजापूरच्या आदिलशहानी पन्हाळ्याला वेढा घातलेला आहे, त्याच वेळी 1,30,000ची फौज घेऊन शाहिस्तेखान तिथे पोहोचलेला आहे. अशा वेळी बाकीचं महाराजांचं सैन्य आपापल्या ठिकाणी अडकून पडलं होतं. आता या परिस्थितीत महाराजांना जर बाहेर काढायचं असेल तर कसं काढायचं याची व्यूहरचना आखली गेली. महाराजांचा वेश पांघरून, म्हणजे महाराजांकडे एक शिवा काशीद नावाचा एक मावळा होता, त्याने महाराजांचा वेश पांघरला आणि तो गडावरून खाली उतरला आणि स्वतःला त्यांनी अटक करून घेतली. म्हणजे महाराजांना अटक झाली अशी बातमी वेढ्यातल्या सगळ्या त्या मोगल फौजांना कळल्याबरोबर थोडा वेढा शिथिल झाला आणि ही संधी साधून महाराज तिथून निघाले. ते निसटले, त्यांना विशाळगडाकडे जायचं होतं. आता हा शिवा काशीद जो होता त्याला तर आपलं मरण माहितीच होतं. म्हणजे शिवा काशीदला त्यांनी जेव्हा पकडलं, सुरुवातीला त्यांना वाटलं हा शिवाजीच आहे म्हणून. परंतु जेव्हा त्याची जास्त चौकशी केल्यानंतर कळलं की हा शिवा काशीद नाहीये. शिवा काशीदला ते काय शाबासकी देणार नव्हते. शिवा काशीदला बाबा छान सुंदर रूपांतर करत, सुंदर वेषांतर केलं, तुला आम्ही बक्षीस देतो असं करणार नव्हते. शिवा काशीदला आपला मृत्यू तिकडे होणार माहिती होता. परंतु केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आपले काय हाल होणार याची कल्पना असूनही त्यांनी तिथे आपले प्राण अर्पण केले. महाराज तिथून निघाले, निसटले, पन्हाळगडाच्या दिशेने जायला लागले. महाराजांकडे फौज जेमतेम 600 मावळ्यांची आणि सिद्धी जोहरची माणसं त्याच्या पाठलाग करतात महाराजांचा. अशा वेळी महाराजांना सांगणं की महाराज तुम्ही विशाळगडावर चला, तिथून तोफांचा एक आवाज द्या मला, म्हणजे मला कळेल तुम्ही विशाळगडावर पोहोचलात, असं सांगणारा बाजीप्रभू देशपांडे त्याने 300 मावळ्यासह पावनखिंड छातीची ढाल करून लढवली. महाराज विशाळगडावर पोहोचून तिथल्या तोफांचे आवाज ऐकेपर्यंत त्याचे प्राण त्याच्या अगदी कंठाशी आलेले. परंतु त्याने हे केलं का, रक्तबंबाळ होऊन त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. तोफांचे आवाज ऐकल्यानंतर त्याने आपलं जीवन सार्थकी लागलं असं समजून त्याने आपले प्राण सोडले. आता हे का केलं? बाजीराव देशपांडेंना का माहिती नव्हतं का आपण मृत्यू आपला आहे म्हणून? पण हे केलं केवळ महाराजांच्या प्रेमापोटी. हाच प्रकार अफजल खानाचा वध जेव्हा महाराजांनी केला त्यावेळी अफजल खानाचा सगळ्यात लाडका अंगरक्षक जो होता सय्यद बंडा नावाचा, तो अफजल खानाच्या जवळ होता अतिशय. हा सय्यद बंडा हा तलवारबाजीत अतिशय निष्णात होता, अगदी नामवंत असा तलवारबाज होता तो. त्याला मुद्दाम अफजल खानाने आपल्या जवळ ठेवलेला, कारण दगाफटका काही व्हायची शक्यता अशी त्याला वाटलेली. महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा कोथळा काढला त्याबरोबर सय्यद बंदाने पहिलं काय केलं तर त्यांनी महाराजांवर तलवारीचा घाव घातला. तो घाव आपल्या छातीवर तलवारीने झेलणारा जो होता तो होता जीवा महाला. तर जीवा महालाने त्याचं नशीब चांगलं होतं की त्याने तो वार झेलला. महाराजांना तो लागला नाही. ताबडतोब त्यांनी सय्यद बंडाची मान उडवली आणि तिथून ते निसटले. हा गोष्ट वेगळी, पण केवढा मोठा धोका पत्करलेला जीवा महालाने. हाच प्रकार तानाजी मालुसरेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुलाचं लग्न, त्या लग्नाचं आमंत्रण द्यायला महाराजांकडे जातो काय, आणि महाराज इच्छा व्यक्त करतात की समोरचा कोंढाणा किल्ला जो आहे तो जिंकावा अशी आपली इच्छा आहे. महाराजांची फक्त इच्छा व्यक्त केली आणि कोंढाणा किल्ला जिंकायला, म्हणजे मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि कोंढाणा सर करायला तानाजी मालुसरे गेला. तिथे त्याने धारार्थी पडला तो, पण त्याने किल्ला जिंकून दिला. असं एक तानाजीला सांगता नसतं. एक कारण
कारण देत आलं असतं, नाही महाराज मला क्षमा करा, यावेळी माझ्या मुलाचं लग्न आहे, ते मुलाची लग्नाची तयारी करायची आहे, मी ह्या मोहिमेवर जाऊ शकत नाही, हे त्याला सांगता आलं असतं. पण महाराजांची इच्छा, महाराजांचा शब्द हा अंतिम असा मानणारा तानाजी मालुसरे. महाराजांच्या अनेक मोहिमा असायच्या, ह्या मोहिमा यशस्वी करणारा एक शिलेदार होता, गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहरजी नाईक. हा बहरजी नाईक अनेकदा अगदी बेमालून अगदी वेषांतर करायचा, शत्रू मुलखात जायचा, तिथली पूर्ण माहिती काढायचा आणि ती माहिती महाराजांना येऊन द्यायचा आणि त्याच्यावर मग महाराज काय ती कारवाई करायची. आता या बहरजी नाईकला पूर्णपणे कल्पना होती की आपण जर शत्रूला सापडलो तर आपली अवस्था काय होईल. म्हणजे सतत तो मृत्यूच्या छायेत सतत वावरायचा. म्हणजे कुठल्या क्षणाला त्याला पकडलं जाईल आणि कुठल्या क्षणी त्याचा मृत्यू त्याला येईल, हे त्याला कल्पना होती या गोष्टीची. परंतु केवळ महाराजांच्या प्रेमापोटी त्याने हे सगळं केलं. महाराजांचा आणि एक जो पैलू जीवनातला आहे तो म्हणजे त्यांची दूरदृष्टी. महाराजांची दूरदृष्टी आणि त्याला थोडीफार विज्ञानाची जोड आहे महाराजांनी दिलेली. म्हणजे त्या काळात महाराज आधुनिकतेकडे महाराजांचा कल होता. त्या काळातल्या म्हणजे तशा महाराजांनी एक लक्षात घेतलेलं की आता आपल्याकडे जी शस्त्र आहेत, जे तोफा असतील, काय बंदुका असतील वगैरे, काय जे काय तलवारी असतील, ह्या जुन्या वापरून चालणार नाही, त्याला काहीतरी आधुनिकतेची धार दिली पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी काय केलं, त्यांचं एक लक्षात आलं की नुसते किल्ले जिंकून चालणार नाही, तर ते किल्ले शत्रूच्या हल्ल्यातून वाचवले पाहिजे आणि त्यासाठी किल्ल्यावर तोफा हव्या. म्हणून महाराजांनी काय केलंय, महाराजांनी 2 तोफांचे कारखाने उभे केले. त्या तोफांच्या कारखान्यात चांगल्या प्रतीच्या तोफा तयार केल्या त्यांनी, चांगल्या प्रतीचे तोफगोळे तयार केले. आणि या तोफांचं एक वैशिष्ट्य होतं म्हणजे त्या गडावर ठेवल्यानंतर त्या एका जागी असायच्या नाही. त्यांची रचना, त्यांची चाकं अशी केलेली की ते हवे तिकडे त्या फिरवता आल्या पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या गडावर शत्रूचा हल्ला आला, तो उत्तरेकडे आला, उत्तरेकडून आलेला आहे आणि महाराजांच्या बऱ्याचशा तोफा दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे आहे, तर त्या तोफांचा उपयोग काहीच नाही. त्यामुळे तोफांची हालचाल पटकन करता आली पाहिजे. जिथे आवश्यक आहे तिथे त्या तोफा डागल्या गेल्या पाहिजेत. ही रचना महाराजांनी, या पद्धतीच्या तोफा महाराजांनी तयार केल्या. महाराजांनी आणि एक गोष्ट केली ती म्हणजे तलवार तयार करायची, चांगल्या तलवारी उत्पन्न करायचे, बंदूक तयार करायचे आहे, असे कारखाने महाराजांनी तयार केले. म्हणजे जुनं तेच महाराज घेऊन बसले नाही, तर आधुनिकतेकडे महाराजांचा कल होता. महाराजांनी याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट केली ती म्हणजे पूर्वी समुद्रबंदी नावाचा एक प्रकार होता. समुद्रबंदी म्हणजे काय, तर समुद्रात 5 कोसाच्या पेक्षा बाहेर एखादी व्यक्ती गेली तर त्याने धर्म बुडवला असं त्यावेळी समजलं जायचं. जे कोण धर्मपंडित त्यावेळी होते त्यांनी हे सगळं तयार केलेलं. समुद्रात 5 कोसापेक्षा जास्त जर एखादा माणूस गेला तर तो बाटला, म्हणजे पश्चिमाच्या दिशेने गेला तर तो बाटला गेला असं ते गृहीत धरलं जायचं. महाराजांनी समुद्रबंदीच्या विरोधात ना काही फतवे काढले, नाही काही आदेश काढले, ना काही पत्रकं काढली. महाराजांनी एकच गोष्ट केली ती म्हणजे स्वतःच आरमार तयार करायचं ठरवलं. आणि त्यासाठी महाराजांनी 2 गोदी तयार केल्या. आरमार म्हणजे नेव्ही, नौसेना. त्याच्यासाठी 2 गोदी तयार केल्या त्यांनी. एक रत्नागिरी जवळ जो विजयदुर्ग किल्ला आहे तिथे एक गोदी तयार केली आणि दुसरी गोदी कल्याण भिवंडी जवळ एक त्यांनी गोदी तयार केली आणि तिथे गलबत तयार करायचं आणि त्याच्या साहाय्याने चांगलं मजबूत आरमार तयार करायचं.
असं महाराजांनी ठरवलं. आणि त्यामुळे झालं काय, महाराज स्वतःचं आरमार उभं करणारे पहिले राजा निघाले. त्यापूर्वी जे राजांनी थोड्या बोटी वगैरे तयार केलेल्या, पण आरमार उभं करणारं महाराज शिवाजी महाराज हे पहिले राजा होते. त्याचे फायदे काय काय झाले? एक म्हणजे इंग्रज जे होते ते अतिशय धोकादायक होते. म्हणजे महाराजांनी आपल्या स्वराज्यावर संकट कोणापासून होतं? फ्रेंच होते, डच होते, ब्रिटिश होते, पोर्तुगीज होते. ही सगळी विदेशी मंडळी, मोगल होते. आदिलशाह असतात. मोगल विदेशी म्हणू शकत नाही आपण, कारण बाबरी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी 105 वर्षापूर्वी आलेला. पण किती झालं तरी मोगल विदेशीच. पण ह्या मंडळींनी स्वराज्यावर ह्या मंडळीपासून धोका आहे हे महाराजांना लक्षात आलेलं. पण त्यांचे हेही लक्षात आलेलं की आदिलशाह आणि मोगल हे दोघे जरी बलाढ्य असले तरी संख्येने कमी असलेले ब्रिटिश हे जास्त धोकादायक आहे, हे त्या काळी महाराजांनी ओळखलेलं. ब्रिटिशच्या संख्येने फार कमी होते, खूप नव्हते, पण त्या काळी देखील महाराजांनी ओळखलेलं की सगळ्यात धोकादायक जर कोण असतील तर ते ब्रिटिश असतील. एका पुस्तकात महाराजांनी जे काय लिहून ठेवलं ते मी वाचून दाखवतो. महाराजांनी म्हटलंय, म्हणजे रामचंद्र पंत अमात्य नावाचे एकाने ते महाराजांचं पत्र जे आहे ते आहे, त्यात महाराजांनी म्हटलंय, हे अंग्रेज टोपीकर हे ते सामान्य साहुकार नव्हे ती, यास घेतले स्थळ भूमीची माया फार, प्राण गेला तरी सोडणार नाहीत, याची पत्त्यावर ठेवावे, सोमताचा आग्रह धरता ती धर्म बुडविती. हे महाराजांनी त्या काळातील, जेव्हा ब्रिटिशांची संख्या फार कमी होती, म्हणजे आता अर्थ काय, साहुकार म्हणजे सावकार, याची पथ्यावर ठेवावी. याची पथ्यावर ठेवा म्हणजे यांच्यावर लगाम घाला, त्यांच्यावर बंधन घाला, त्यांच्यावर वचक असू दे. सोमताचा आग्रह धरता ती धर्म बुडविती, म्हणजे स्वतःचा म्हणजे ख्रिश्चन धर्माचा आग्रह करतील आणि आपला धर्म बुडवतील. हे महाराजांचे त्यावेळीचे शब्द आहेत. म्हणजे महाराज किती पुढचा विचार करायचे याच्यावरून लक्षात येतं. आणि नंतर आपण बघतो आहोत की कुठल्या पद्धतीने नंतर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. म्हणजे मुठभर ब्रिटिश आलेले व्यापार करायला, पण त्यांनी नंतर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. तो इतिहासच आहे. म्हणजे महाराजांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं त्यांनी ब्रिटिशांची काय नीती होती ती, आणि म्हणून ब्रिटिशांचा पहिला पराभव केला पाहिजे हे महाराजांच्या डोक्यात नेहमी असायचं. त्यांनी आरमाराला काही सूचना दिलेल्या. त्या सूचनानुसार ब्रिटिशांचा एक आरमार प्रमुख होता, हेनरी फोर्ट नावाचा. या हेनरी फोर्ट नावाच्या आरमार प्रमुखाला त्यांनी काय केलं की त्यांनी गलबत घेतली मोठी, आणि तो तिथे थळ जे बेट आहे मुंबईजवळ, तर तिथे त्याच्यावर आक्रमण करायला तो आला. 2 मोठी गलबत होती. मला त्यांचं नाव, एकाचं नाव रिवेंज आणि दुसऱ्याचं नाव विक्ट्री होतं. तर ही 2 गलबत घेऊन तो त्या थळ किनाऱ्यावर यायला लागला. महाराजांना बातमी कळल्याबरोबर महाराजांचे जे आरमार अधिकारी होते, एक नागनाथ भंडारी आणि दुसरा दौलत खान, या दोघांनी महाराजांनी स्पष्ट शब्दात आज्ञा दिली की काहीही करा आणि यांना योग्य तो धडा शिकवा. यांना धडा शिकवलं तर आपलं स्वराज्य टिकून राहणार. आणि त्याप्रमाणे नागनाथ भंडारी आणि दौलत खान या दोघांनी तिथे धडक मारली. तो हेनरी फोर्ट जो आहे त्याची दोन्ही गलबत पकडली. हेनरी फोर्ट आणि त्याचे 4 अधिकारी जे होते त्यांना त्यांनी ठार मारलं आणि दोन्ही गलबत आपल्या ताब्यात घेतली. महाराजांना अतिशय आनंद झाला. आणि महाराजांना ही गोष्ट 12 सप्टेंबर 1679 ची गोष्ट. ही घटना जी आहे ती 12 सप्टेंबर 1679 ची घटना.
नंतर महाराजांनी ठरवलं की आता या ब्रिटिशांना मुळापासूनच नष्ट करायचं, म्हणून महाराजांनी नंतर मुंबईकडे लक्ष द्यायचं ठरवलं. मुंबईकडे जाऊन त्यांनी ब्रिटिशांना देशातून पूर्णपणे बाहेर हाकलून लावायचं ठरवलं. दुर्दैवाने महाराज त्यानंतर आजारी पडले आणि 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं. त्यामुळे ब्रिटिश भारतात राहू शकले. या आरमार जे महाराजांनी तयार केलेलं त्याचा आणखी एक अशी घटना सांगतो जी फार महत्वाची आहे. की अरब लोक जी होती ही कोकण किनाऱ्यावर यायची, तिथे हल्ला करायची, तिथली माणसं आणि विशेषतः सुंदर स्त्रिया ज्या आहेत त्यांना उचलायची, त्यांना बंदी म्हणून घेऊन जायची आणि मग त्यांची विक्री करायची, त्यांचा व्यापार करायची. महाराजांना हे सहन होत नव्हतं. त्यांनी काय केलं महाराजांनी की त्यांनी सरळ आदेश दिला की ही लोक अरब लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांना पकडा. त्यांना पकडल्यानंतर त्यांना वासोटा किल्ला नावाचा आहे का त्या किल्ल्यावर त्यांना ठेवलं आणि महाराजांनी आदेश दिला की यांचा अमानुषपणे यांचा छळ करा, त्यांची हाल करा, फक्त एकच काळजी घ्या, ते मरणार नाही याची काळजी घ्या. त्याप्रमाणे त्यांचे 4 महिने भरपूर हाल केले, छळ केला त्या अरबांचा आणि 4 महिन्यानंतर परत त्यांना नेऊन आपल्या देशात सोडलं. त्यांनी तिकडे जाऊन सांगितलं की आता तिथला राजा जो आहे भारतातला हा आता पूर्वीसारखा नाही आहे, त्याच्याकडे आता आरमार आहे, आपण परत त्याच्या वाट्याला जायचं नाही. आणि त्यानंतर या अरबांचं येणं पूर्णपणे बंद झालं. म्हणजे महाराजांनी आरमाराचं महत्व लक्षात घेऊन ती जी कारवाई केली, म्हणजे समुद्रबंदी पाळून महाराजांनी आरमार उभारणं बंद केलं असतं तर केवढा म्हणजे देशासाठी केवढा तो मोठा धोका झाला असता. ते महाराजांनी ते केलं नाही. राजा 3 महाराजांनी मिनिटं राहिली. हा 3 मिनिटं राहिली. 3 मिनिटं राहिली. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, संपवतो. ठीक आहे. तर खरं महाराजांविषयी सांगण्यासारखं खूप आहे, पण ते वेळ कमी आहे. म्हणजे त्यांचा एक महाराजांची युद्धनीती जी आहे त्याच्याविषयी सांगायचं ठरवलं तर तासभर जाईल असं आहे, पण ते पुढच्या झूमला करूया. पुढच्या झूमला करूया. इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. आता महाराजांचं एक बघा, महाराजांचं एका सरदाराचा मुलगा तो, त्याला सगळं आयुष्यावर जगता आलं असतं, पण ते सगळं सोडून आयुष्यभर ते संकटाचा सामना करत राहिले. एवढं असून सुद्धा महाराजांविषयी 2 गोष्टी अतिशय काही नतद्रष्ट माणसं महाराजांवर टीका करताना 2 गोष्टींचा उल्लेख करतात. खूप दुःख होतं, म्हणजे प्रचंड दुःख होतं या गोष्टीचं. एक म्हणजे महाराजांनी 8 लग्न केलेली. प्रभू रामचंद्रासारखे ते एकपत्नी का राहू शकले नाही. किती मूर्खपणा आहे हा. म्हणजे महाराजांनी 8 लग्न का केलेली, तर ह्या 8 मुली ज्या होत्या त्या वेगवेगळ्या त्या मुलखातले जे प्रमुख होते, ते सर्वेसर्वा होते, ते स्वराज्याशी जोडले जावे या दृष्टीने जिजाबाईंच्या सांगण्यावरून महाराजांनी हे केलेलं. महाराज स्त्री लंपट वगैरे नव्हते. महाराजांच्या दरबारात नर्तिका वगैरे कधी नव्हत्या. महाराजांनी कधी बहुदासी ठेवलं नाही. महाराजांचं चारित्र्य अतिशय शुद्ध होतं. त्यामुळे हा एक त्यांचा आरोप अतिशय चुकीचा आहे. म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इतकी सुंदर ती सुभेदाराची सून हरली, तिला महाराजांनी माते समान मानलं आणि तिला पाठवून दिलं. दुसरा महाराजांवर एक अतिशय घाणेरडा आरोप केला, तो महाराज लुटारू होते, त्यांनी सुरत लुटलेली. महाराजांनी सुरत लुटली नव्हती. सुरत हे मोगलांचं एक आर्थिक केंद्र होतं आणि त्या मोगलांचा विस्तार रोखण्यासाठी महाराजांनी सुरत लुटायचं, तिथलं संपत्ती लुटायची, म्हणून त्यांनी जे केलेलं. बरं, त्यासाठी सुद्धा हा भर जे नाही तिकडे 2-2.5 महिने आधी जायचा, तिथे ती सगळी पाहणी करायचा आणि गोरगरिबांना त्रास होऊ नये, मोगलांची संपत्ती आहे ती लुटली जावी, तिथले जे उन्मत्त झालेले व्यापारी आहेत त्यांना त्यांच्याकडून संपत्ती आणावी, हा एकच उद्देश त्यासाठी असायचा. त्यामुळे महाराजांनी
महाराज लुटारू होते हा वगैरे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराजांना फक्त 36 वर्ष महाराजांनी स्वराज्य त्यांनी म्हणजे स्वराज्यासाठी काम करायला महाराजांना फक्त 36 वर्ष झाली. 36 वर्षात मिळाली. तसं दुर्दैवाने काय आपल्याकडे कसं आहे ज्ञानेश्वर